श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 18. अक्रूर रामकृष्णांना मथुरेला घेऊन जातो. श्री गणेशाय नमः. करिता श्री हरिस्मरण दारुण विघ्ने पळती उठवण, कोटी मुहूर्ताहुनी विशेषपूर्ण कृष्णचिंतन जाणावे. उदंड मुहूर्त साधिले परी कृष्णस्मरण नाही केले, तरी तितुकेही कुमुहूर्त जाहले विघ्ने सबळ धावती. षष्टी नवमी व्यतिपात वैधृती कल्याणी कुयोग समस्त, इतुक्यासही मंगळ करीत नाम हरीचे निर्धारे. सर्वदा लाभ आणि जय धरिती स्मरण करत्याचे पाय, तो कधी न पावे पराजय जो हृदयी ध्याय हरिते. जो नाम न विसंबे अहोरात्री नित्य उत्साह ज्याचे मंदिरी, वैकुंठपती तो श्रीहरी त्यासी क्षणभरी न विसंबे. तेची सुलग्न सुदिन तारा शशी देवबळपूर्ण, जे इंदिरापतीचे चरण प्रेमे करोनी आठवती. राज्यभोग विपुल सर्वदा पुत्रविद्या बळधन संपदा, इतुके इच्छी कामिक सदा तरी तीही गोविंदा स्मरावे. सहस्त्र यागांचे निजफळ जरी इच्छिसी तू नित्यकाळ, तरी चिंती घननीळ तमाल नीळ साजिरा. केले असेल अभक्ष भक्षण दुष्ट प्रतिग्रह सुरापान, तरी हरीने केले पूतना शोषण त्या श्रवणे करून दोष जाय. ज्यासी न कळता घडला जार तीही रास मंडळी खेळला यादवेंद्र, ते श्रवण करिता चरित्र पाप जाय झडोनी. ब्रह्महत्यादी दोष घडले पूर्ण तीही करावे रासकथा श्रवण, श्रवणी ऐकता कालियामर्दन सर्प जाणन बाधिती. ऐकता गोवर्धन उद्धारण कथा निरसे सकळ संकट व्यथा, अवघा हरिविजय ऐकता सर्व कामना पुरती हो. हा हरिविजय ऐकता पवित्र त्याच्या वंशी होय विजयी पुत्र, एक आवर्तने संकट मात्र निरसोन जाय सर्वथा. ऐसा वर पंढरीनाथे दिधला हरिविजय ग्रंथाते, असत्य कदा नाही येथे प्रचित भावार्थे पहावी. 17व्या अध्यायी जाण पूर्ण जाहले रासक्रीडा कथन, आता अक्रूर आगमन सावधान परिसावे. ऐकोनी हरिप्रताप उदंड कंस चिंताक्रांत अखंड, म्हणे कृष्णे मारिले दैत्य प्रचंड देव समस्त भीती जया. पंचाननाचा प्रताप ऐकोन भयभीत जेवी वारण, की यशवंत विनतानंदन दंदशूक ऐकोन तटस्थ. तैसा भये व्याप्त कंस गोड काही न वाटे जीवास, नाठवे रात्र किंवा दिवस परमपुरुष दृष्टी पुढे. देखिला नसता चक्रपाणी दुरोनी प्रताप ऐकता श्रवणी, तैसीच मूर्ती ध्यानी मनी ठसावोनी बैसली. मेळवुनी प्रधान चतुर विचारी बैसला कंस नृपवर, म्हणे आम्हासी आटोपे नंदकिशोर ऐसा प्रकार योजावा. प्रधान म्हणती धनुर्याग आरंभावा आता सवेग, बळीराम आणि श्रीरंग आदरे करून आणावे. नंदादी गवळ्यां समवेत मान देऊनी आणावे येथ, नम्रवचने बोलोनी बहुत शेवटी घात करावा. दिवा भिताचे गृही अग्न कागे लाविला नम्रता धरून, तैसे गवळ्यां समवेत रामकृष्ण येथे कोंडूनी वधावे. विषवल्ली जो वाढो लागे तो खुडूनी टाकावी वेगे, तरीच आपणा सुख भोगे चिरकाळ असिजे नृपवरा. अनर्थ थोर बहुत दूर आहे म्हणोनी सुखे निद्रा करू नये, सत्वर करावा उपाये तरीच कुशला आपुले. नयनी हरळ खुपता सत्वर काढावा तत्वता, कंटकपदी भेदिता आधी काळजे कोरुनी. तैसे नाना उपाय करून रामकृष्णा येथे आणून, विश्वासोनी घ्यावा प्राण तरी कार्य साधेल. दावुनिया अंगपतन पाषाण फोडी लोहघन, की कंटक चरणी लागोन जैसे जिव्हार भेदिती. मस्तक करुनी खालते पारधी वधी जैसा मृगाते, की सराटे जेवी महागजाते किंकाळुनी उभे करीती. की बचनाग मुखी घालिता जिव्वेसी गोड लागे खाता, मग सवेची मृत्यू व्यथा प्राप्त करी तत्काळ. वरी आमिष लावुनी क्षणमात्र गळ भेदी जैसे जिव्हार, का चणे टाकुनी वानर विश्वासुनी धरिती पै.
का वरी वरी बोले गोड मैंद, परी आपुल्या कार्यासी सावध, तैसे राम आणि गोविंद विश्वासुनी वधावे. ऐकोनी प्रधानाच्या युक्ती, कंसासी हर्षन समाये चित्ती, म्हणे तुमचे बुद्धी पुढे बृहस्पती, उणा मज वाटतसे. तरी आता पाठवावा कोण, नम्र बोलका विचक्षण, नाना युक्ती करून रामकृष्णा आणिजो. प्रधान म्हणती पाठवावा अक्रूर, स्थिर बुद्धी परमचतुर, त्याच्या बोले ते क्षणमात्र, न लगता येथे येती पै. मग बोलावनी अक्रूर, कंसे दिधली वस्त्रे अलंकार, म्हणे तुम्ही जाऊनी सत्वर, रामकृष्णा आणा येथे. धनुर्याग मांडिला येथे, सांगावे नंदादी गवळी महोत्साह पाहुनी मागुते, गोकुळासी जाईजे. आमुचा दिव्यरथ जाई घेऊनी, वरी बैसवी रामचक्रपाणी, उदयिक सत्वर दोघासी घेऊनी, यावे उत्साह पहावया. आज्ञा वंदुनी अक्रूरे, रथ घेऊनी निघाला त्वरे, म्हणे माझ्या सुकृत तरुवरे, वाढी आजी घेतली. मनात चिंता वाटे थोर, म्हणे कंस चांडाळ दुराचार, राम आणि यदुवीर, दोघे सुकुमार कैसे आणू. मागुती श्रीकृष्ण चरित्र, अद्भुत आठवी मनात, संहारिले दारुण दैत्य, केशी अघबकादिक पै. श्रीकृष्ण प्रतापा पुढे देख, कंस काय बापुडे मशक, जगद्वंद्यासी आवश्यक, नेईला आता निर्धारे. आणि चिंती एक अंतरी, मद विश्वास हरी धरी की न धरी, हा कंस सेवक म्हणोनी मजवरी, कोपेल काय जगदात्मा. तो तरी सर्वात्मा सर्वसाक्षी, जो अनंत ब्रह्मांड चित्ता परीक्षी, भक्ता भक्तांची लक्षणे लक्षी, संकटी रक्षी निजदासा. म्हणे आजी धन्य माझे नयन, देखतील वैकुंठीचे निधान, पूर्ण ब्रह्म सनातन, मी पाहीन डोळे भरी. जो दशशत मुखांग शयन, मी त्याचे पदी भाल ठेवीन, जो नीलग्रीवाचे हृदय ध्यान, चतुरानन बाळ ज्याचे. जो क्षीराब्दिवासी पूर्ण, ज्याचे वेदशास्त्रा न कळे वर्म, त्या हरीसी आजी क्षेम, देईन प्रेमे आवडी. जो निर्गुण निर्विकार, जो देशकाल रहित अपार, तो गोकुळी यादवेंद्र, डोळे भरी पाहीन मी. नाना शास्त्र पद्धती, आग्रहे जो जो अर्थ भाविती, तो हा एक जगतपती, गोकुळा माझी अवतरला. वेदांती परब्रह्म जे स्थापिती, तोची हा क्षीराब्दिजापती, मीमांसक कर्मे करीती, याची लागी पावावया. नैयायिक म्हणती ईश करता, तोची हा चतुरास्याचा पिता, जो आदिमायेचा निज भरता, करता हरता पाळिता जो. कपिल मुनी सांख्य शास्त्री, प्रकृती पुरुष विभाग करी, तोची हा गोकुळी पूतनारी, डोळे भरुनी पाहीन मी. व्याकरणकार शब्द साधिती, योग साधन पातंजल करीती, शैव ज्यासी शिव म्हणती, तोची यदुपती अवतरला. वैष्णव म्हणती चक्रपाणी, शक्ती गणेश वासरमणी, इच्छा मात्रे ही रूपे धरुनी, नंदभुवनी अवतरला. दुरुनी अक्रूर गोकुळ देखत, साष्टांग घातले दंडवत, म्हणे धन्य हे व्रजवासी समस्त, मुख पाहती हरीचे. तो गोखुरा माझी चांगली, हरीची पावले उमटली, अक्रूरे घेऊनी ते धुळी, लाविली भाळी आपुल्या. जोडोनिया दोन्ही हस्त, चरण चाली अक्रूर चालत, कंठ झाला सद्गदीद, अश्रुपात वाहती. पदमुद्रा उमटल्या जेथे, मागुती प्रणिपात करी तेथे, तो वृक्ष देखिले निज भक्ते, काय त्या ते बोलत. म्हणे धन्य धन्य तुम्ही वृक्ष, तुमच्या छायेसी बैसे कमलपत्राक्ष, जो भूतांतरात्मा कर्माध्यक्ष, सहस्राक्ष शरणजया. तो सायंकाळी परतले गोभार, गोपाळांसहित यादवेंद्र, सवे ज्येष्ठ बंधू भोगींद्र, वाद्य गजर बहु होती. गोरज धुळी दाटली बहुत, तेणे झाकिला अक्रूराचा रथ, नंद मंदिरा जवळी अकस्मात, अक्रूर तेव्हा पातला. अक्रूर नंदे देखोन, धावो निदिधले क्षेमालिंगन, तो पातले दोघे जण, शेषनारायण ते काळी. देखिला त्रिभुवन नायक डोळा, नीलजीमुत वर्ण घन सावळा, रुळती आपाद वनमाळा,
गोरजे डवरला मुखचंद्र. उदार श्रीमुख आकर्ण नयन, कुंडलासी शोभविती कर्ण. हरितनूच्या आश्रये पूर्ण, अलंकार घवघविती. अक्रूर यादवा वडील बहुत, देखो न्या श्री कृष्णनाथ. चरण वंदावया धावत, तो अक्रूरे दंडवत घातले. नेत्री चालिल्या विमलांबुधारा, ऐसे देखोनी परात्पर सोयरा. अक्रूराचे कर धरोनी त्वरा, उठवोनी क्षेम दिधले. अक्रूराच्या गळा मिठी, दृढ घाली जगज्जेठी. रतीवर शत्रू आणि परमेष्ठी, त्यासीही भेटी नवेची. निजभक्त जाणती ते गोडी, तेथ समाधी कायसी बापुडी. तीर्थव्रतांची या कोडी, वरुनिया ओवाळीजे. क्षणक्षणा तो अक्रूर, कृष्णमुख न्याहाळी सुंदर. धरी हरीचे चरण वारंवार, तृप्ती नवेची सर्वथा. बळीरामासी नमून, अक्रूरे दिधले आलिंगन. साक्षात शेष नारायण, अवतार पुरुष भेटले. अक्रूराचे दोन्ही हस्त, बळीराम आणि अच्युत. धरुनी प्रवेशले मंदिरात, नंदासहित ते धवा. यशोदेसी नमस्कारुनी अक्रूर, आसनी बैसला सादर. सांगे मथुरेचा समाचार, सविस्तर आद्यंत जो. नंदासी म्हणे अक्रूर, कंसे तुम्हासी बोलाविले सत्वर. बळीराम आणि यादवेंद्र, याग पहावया चलावे. धनुर्याग पाहुनी मागुती, सवेची यावे गोकुळाप्रती. उदयीक उगवता गभस्ती, अतिसत्वर निघावे. तो नंद यशोदा बोलत, मथुरेसी नेता कृष्णनाथ. तेच क्षणी आमुचा प्राणांत, होईल जाणा क्रूरा. श्रीकृष्णाचा करावया घात, कंस अहोरात्र जपत. अक्रूरा तू आमुचा परम आप्त, पाहे बर्वे विचारुनी. अक्रूर हासोनी बोलत, तुमचे दृष्टी हे बाळ दिसत. परी कृतांतासही शिक्षा निश्चित, कृष्णनाथ लावील पै. श्रीहरी बोले ते समयी, अंतरी भय धरू नका काही. चला मथुरेसी लवलाही, गवळी घेऊनी समागमे. न लगता एक क्षण, कंस तत्काळ मारीन. मुष्टिक चाणुरांचे मरण, बहुत जवळी पातले. कृष्णे पूर्वी पराक्रम केले, ते नंद यशोदेसी आठवले. थोर दैत्य संहारिले, अघबक केशी प्रलंबादिक. गोवर्धन पर्वत उचलिला, कालिया मर्दुनी अग्नी प्राशिला. आखंडल शरण आला, तोही देखिला सकळीकी. हा सर्वदा असे निर्भय, त्यासी कळी काळाचे नाही भय. बुद्धीचा प्रवर्तक यादवराय, गोष्टी ते मानली समजता. अक्रूर म्हणे प्रातःकाळी, निघावे नंदादी सर्व गवळी. गोकुळात मात प्रकटली, की वनमाळी येतो उद्या. तो उगवला वासरमणी, स्नान संध्याधी भोजन सारुनी. राम आणि चक्रपाणी, सिद्ध झाले ते धवा. दिव्य रथ अक्रूरे सज्जिला, गवळ्यांचा मेळा निघाला. गोरस कावडी ते वेळा, भरोनी घेतल्या कंस भेटी. यशोदा आणि रोहिणी ते, नमस्कारिले रामे रमानाथे. हात जोडूनी म्हणती माते, जाऊनी येतो पुढती पै. यशोदा म्हणे जगज्जेठी, आता कैची तुझी भेटी. स्नेहाचेच उमाळे उठती पोटी, स्तनी पाना फुटलासे. तू जातोसी मनमोहना, मी आता न ठेवी आपुल्या प्राणा. माझ्या विसाविया राजीव नयना, मनरंजना श्रीहरे. माझे सावळे कान्हाई, जगन्मोहने कृष्णाबाई. तुझे गुण आठवू किती काही, मिती नाही तयाते. विश्वरूप दाविले वदनी, गोवर्धन उचलिला चक्रपाणी. द्वादश गावे महाअग्नी, तुवा गिळूनी रक्षिले. नंदजी बुडाले यमुना जळी, तू घेऊन आलासी वनमाळी. सर्पे गिळले शक्तीस्थळी, तेथे रक्षिले पाडसा. ब्रह्मांड नायका मी तुझी जननी, म्हणता लाज वाटे मनी. माता पिता बंधू भगिनी, तुची माझी श्रीरंगा. ऐसे बोलोनी यशोदा, हृदयी धरिले परमानंदा. म्हणे मनमोहना गोविंदा, परतोनी येई लवकरी. मातेच्या चरणांवरी, मस्तक ठेवित मुरारी. माया म्हणे पूतनारी, उपेक्षा केली माझी तुआ. तो गोपिका आल्या धावत, दोन्ही करी हृदय पिटीत. एक पडती मूर्छागत, थोर प्राणांत ओढवला.
धरणीवरी एक लोळती, एक दीर्घस्वरे हाका देती, एक अवनी कपाळ आपटिती, प्राणांतगती ओढवली. एक म्हणती गेला सावळा, आता अग्नी लावा गे गोकुळा, आगे गोकुळींचा प्राण चालिला, प्रेतकळा पातली. आहा अक्रूर चांडाळा परियेसी, अकस्मात कोठून आलासी, आहा गोकुळीचा प्राण नेतोसी, निर्दय होसी तू साच. सकळ गोकुळींच्या हत्या, अक्रूरा पडती तुझ्या माथा, नेऊ नको कृष्णनाथा, इतुके आता आम्हासी देईजे. तुझे नाम ठेविले अक्रूर, तू हिंसक निर्दय थोर, बहुत जाहलासी का क्रूर, परमनिष्ठूर तू होसी. तो रामकृष्ण रथावरी, बैसोनी चालिले झडकरी, रथापुढे येऊनी व्रजनारी, आडव्या पडती धरणीये. एक अक्रूरा पुढे पदर पसरून, म्हणती आम्ही अनाथे भिकारी दीन, करी आजी कृष्णदान, कीर्ती त्रिभुवनी भरू दे. अक्रूरा देखता घेऊनी माती, गोपी आपुल्या मुखी घालिती, म्हणती मनमोहना यदुपती, न भेटसी आता तू. ऐसे देखोनी त्या अवसरा, अष्टभाव नावर्ती अक्रूरा, नयनी चालिल्या अश्रुधारा, प्रेम देखुनी गोपिकांचे. म्हणे धन्य धन्य यांचे प्रेम, याही वश केला पुरुषोत्तम, जे निर्विकार परब्रह्म, नामरूपातीत जे. गोपींच्या शोकासी नाही पार, जैसा वनासी निघता रघुवीर, पाठी लागले अयोध्या नगर, तैसेची येथे जाहले. जीवना विण मत्स्य जैसे, गोकुळीचे लोक तळमळती तैसे, यशोदेसी मूर्छा येतसे, धावतसे रथापाठी. माझिया विसाव्या जगज्जीवना, मुख पाहू दे जगन्मोहना, आला मज प्रेमाचा पान्हा, पाजू कोणा सांगपा. माझे सावळे कान्हाई, उभी गे राजसे कृष्णाबाई, तुझ वेगळ्या दिशा दाही, ओस मज वाटती. कृष्णा मजपरी झाली कैशी, ताने बाळ टाकुनी परदेशी, माता जाय सहगमनासी, गती तैसी मज झाली. की काटे वनात आंधळे जाता, सांगा ती टाकुनी जाती अवचिता, तैसे मज केले कृष्णनाथा, पुन्हा मागुता न भेटसी. ऐका पद्मपुराणीचे संमत, राधा तेथे आली धावत, रथापुढे येऊनी त्वरित, ध्यान हरीचे विलोकिले. हरी स्वरूपी लावनी नेत्र, हृदयी साठविला यादवेंद्र, मग कृष्णचरणी ठेविले शिर, झाले थोर नवलपई. जैसे उदकी मिळे लवण, तैसी राधा गेली अदृश्य होऊन, हरिरूपी झाली लीन, दुसरे पण हरपले. थोर जाहला चमत्कार, राधा हरिरूप जाहली साचार, गोपी तटस्थ समग्र, वानिती भाग्य राधेचे. नाना साधने योगी साधिती, त्यासीही ऐसी नवे गती, धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती, हरी स्वरूप जाहली. असो हरी म्हणे अक्रूरा, आता रथ चालवी सत्वरा, तरीच या गोपिका सुंदरा, मागे दुरी राहती. रथ गडगडीला समीर गती, क्रमोनी मागे टाकिली जगती, तेव्हा मूर्छा येऊनी गोपिका पडती, हाका देती कृष्णा मागे. कपाळ पिटुनी फोडती हाका, आहा कमलावरा वैकुंठ नायका, आपुले हाते गोपिका, वधू निजाई आताची. आता केव्हा देखो पुडती, एक हाते केश तोडती, रथ क्रमित जात क्षिती, दृष्टी पाहती सुंदरा. म्हणती प्राण सखया वनमाळी, तुझा वियोग नल परम जाळी, एक म्हणती रथाजवळी, धावूनी जाऊ चलागे. अक्रूरासी घालुनी कृष्णाची आण, रथ आणावा वेगे परतोन, नेदी तरी बळेची हिरोन, आणू मनमोहन आताची. आम्ही आहो इतुक्या सुंदरी, अक्रूर एकला काय करी, तो रथ गेला बहुत दूरी, विकळणारी पडियेल्या. म्हणती वेदका परमपुरुषा, तुझ वीण ओस दाही दिशा, क्षीरसागर हृदय विलासा, जातोसी कैसा टाकुनी. चारी ध्वज आणि कळस, रथ उतरता सखल भूमीस, न दिसे काही निराश, थोर गोपीस जाहलीसे. अवघ्या गोपी आकांत करीत, गोकुळा परतल्या स्फुंदत, एक म्हणती अग्नी त्वरित, लावा आता गोकुळा. ऐशा शोक करीत सुंदरी, प्रवेशल्या यशोदेच्या मंदिरी, तो यशोदा म्हणे ते अवसरी,
माझा श्रीहरी दावागे. यशोदा मंदिरात हिंडे रडत, म्हणे आता मज कैसा गे कृष्णनाथ. तो वैकुंठनाथ समर्थ, टाकून यथार्थ मज गेला. सकळ गोपी यशोदेचे कंठी, घालिती तेव्हा दृढ मिठी. शोक केला तो न माये सृष्टी, न वर्णवेची कोणाते. शुके वर्णिता हे कथा, सद्गद कंठ जाहला तत्वता. शुकासी जाहली जे अवस्था, ते वर्णिता मज न ये. आणि सद्गद जाहला परीक्षिती, ढळढळा नयनी अश्रू वाहती. म्हणे श्रीकृष्ण वेधक मूर्ती, त्याचीच कीर्ती सांगा पुढे. असो यशोदा सांगे गोष्टी, सख्यानो घर लागते गे पाठी. आता माझा जगज्जेठी, पुन्हा दृष्टी पडेना. कृष्णाची जी बाळ लेणी, टाकिली गोपीन पुढे आणणी. हरीची खेळावयाची खेळणी, हृदयी धरुनी मायरडे. वाग नखे पदकमळा, पाहुनी शोक करीती वेल्हाळा. आपाद गळ्याच्या वनमाळा, सदनी ठेविल्या ठाई ठाई. हरीची घोंगडी चांगली, दशियांप्रती मोत्ये ओविली. चिमणीच हरीची मुरली, ऐकता हरिली चित्तवृत्ती. हरीचा चिमणा पीतांबर, शिदोरीचे जाळे सुंदर. शिरींची पिच्छे परिकर, करींचा वेत्र रत्न जडित. वनमाळांचे ठेविले जे भार, त्या सुवासे दाटले मंदिर. माया म्हणे पूर्वकर्म घोर, आड आले बळेची. पूतना शोषुनी अगबक मारिला, कालिया मर्दुनी अग्नी प्राशिला. गोवर्धन नखाग्री धरिला, शक्रही आला शरण ज्यासी. गर्ग नारदादी मुनिजन, मज क्षणाक्षणा सांगती येऊन. हे क्षीरसागरीचे निधान, तुझे पोटी अवतरले. ऐसे सांगती क्षणक्षणा, परी सत्य न वाटे माझी आमना. दशावतारींच्या दिव्य रचना, क्रीडता दाविल्या हरीने. पूर्ण ब्रह्म सावळे, म्याम पायांवरी घेऊनी न्हाणिले. आपुल्या पदरे अंग पुसिले, वैकुंठपतीचे नेणता. पूर्ण अवतार श्री कृष्णनाथ, उखळी बांधिला न कळत. जळोनी जावोत गे माझे हात, जाहले भ्रांत मायेने. ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती, त्यासी मी पाठवी वनाप्रती. गुरे राखविली निश्चिती, अपराधा मिती नाहीच. ज्यासी वर्णिता भागली दर्शने, त्यासी ये रे जारे म्हणे. ठकले ठकविले जगज्जीवने, महिमा नेणे अद्भुत. हरिवीण गृह दिसते गे थोर, जीवने विण जैसे कासार. की प्राणे वीण शरीर, दीपाविण मंदिर जेवी. ऐसा खेद करीत गवळणी, प्रवेशल्या आपुल्या सदनी. संसार कृत्य करिता चक्रपाणी, गीत गाती सर्वदा. दळिता कांडिता मंथन करिता, गायी दुहिता पालख हालविता. रांधिता जेविता उदक पिता, गीत गाती हरीचे. करिता सडा सम्मार्जन, रंगमाळा घालिता जीवन. हिंडता करिता गमनागमन, गीत गाती हरीचे. जागृती सुषुप्ती आणि स्वप्नी, ध्यानी मनी आसनी शयनी. सर्वदा वेधल्या हरिचरणी, वृत्ती निमोनी गेलिया. एकी गवळिणी यमुना जीवना, घेऊनी येता आपुल्या सदना. तो अंतरी आठवला यादवराणा, वेदपुराणा वंद्यजो. हरिरूपी वृत्ती वेधली, गृहा जावे हे विसरली. कृष्णरूपी वृत्ती मुराली, तेथेची जाहली समाधिस्थ. घरा आली ते नितंबिनी, परी मन गेले कृष्णरूप होऊनी. जिकडे विलोकित कामिनी, तिकडे चक्रपाणी दिसे. पंचप्राणांचेही आधारे, यथान्याय शरीर वावरे. गोपी वेधली यादवेंद्रे, काही दुसरे दिसेना. चराचर वरदळ भाव, विसरोनिया गेले सर्व. पूर्ण ब्रह्मानंद माधव, अद्वय एक संचरला. उसने मागावया गवळणी, प्रवेशलीचे जिचे सदनी. तो अंतरी आठवला मोक्षदानी, पुराण पुरुष श्रीकृष्ण. मन वेधले हरिपायी, म्हणे सखे उसना कृष्ण देई. आताची आणुनी लवलाही, देईन तुझा निर्धारी. तव ते बोले अबला, सखे कृष्ण मथुरेसी गेला. दोघी जणींच्या डोळा, पूर लोटती अश्रूंचे. लेकुरे वासरे घर, अवघेची दिसे कृष्णाकार. तो एक म्हणे सुंदर, सये पुढे यदुवीर नये की. प्राक्तनाची विचित्र गती, त्याही वरी स्त्री देहाची बुंथी. कोठे जाता न ये निश्चिती,
पराधीन जीणे हे. पुन्हा न भेटे कमलानायक, सये क्षणिक नरदेह देख. अंतरी आठवते हरीचे मुख, निष्कलंक चंद्र जैसा. सये हरिविण विलास भोग, तोची केवळ भवरोग. हरी कृपेविण योगयाग, सर्व व्यंग दिसतसे. ऐसी गोपिकांची भक्ती, गणिता न गणवे शेषाप्रती. असो इकडे त्रिभुवनपती, मथुरा पंथे जात असे. मागे गवळियांचे भार, रथवेगे चालवी अक्रूर. तो तमारी कन्येचे तीर, पुढे देखिले ते धवा. कृतांत भगिनीचे जीवन, उल्लंघुनी गेला जगज्जीवन. पैलतिरी सर्व गवळी जन, करावया स्नान उतरले. रथ सोडूनी अक्रूर, स्नानासी चालिला सत्वर. रथी शेष आणि यादवेंद्र, दोघे तैसेची बैसले. परतोनी पाहे अक्रूर, तो दोन्ही मूर्ती दिसती सुंदर. एक घनश्याम एक गौर, शशीमित्र ज्यापरी. की विष्णू आणि शंकर, की बृहस्पती आणि वज्रधर. की राम आणि सौमित्र, तैसे दोघे दिसती. अक्रूर मनी करी विचार, म्हणे दोघेही अत्यंत सुकुमार. धाकुटे वय दिसती किशोर, मी तो सत्वर यासिने तो. परमद्वेषी कंस सत्य, जपे दोघा करावया घात. तेथे जरी जाहले विपरीत, तरी कैसे करावे. मज संकट मोठे पडिले, शेवटी काय होईल ते न कळे. ऐसा चिंताक्रांत ते वेळे, अक्रूर जळी प्रवेशला. सचिंत जाहला भक्तराणा, बुडी देऊनी करी अघमर्षणा. तो जीवनी देखिले जगज्जीवना, विश्वमोहना गोविंदा. चतुर्भुज चक्रपाणी, पहुडलासे शेषशयनी. जो माया चक्र चालक मोक्षदानी, विश्वंभर परमात्मा. नाभी कमळी परमेष्ठी, घडीत ब्रह्मांडांच्या कोटी. नाना अवतारांच्या घिरटी, स्वय घेत परमात्मा. मत्स्य कूर्मादी अवतार, तेथींची चरित्रे दिसती फार. श्रीकृष्ण रूपे कंसासुर, आकळुनिया मारिला. मुष्टिक चाणुरादी दैत्य, मल्ल मारिले परमाद्भुत. शिशुपाल आणि वक्रदंत, जरासंध पाडिला. भौमासूर बाणासुर, निवटिले कौरवांचे भार. मागुती होऊनी तदाकार, स्वरूपी स्वरूप संचरले. अक्रूर पाहे आत्मदृष्टी, तो कृष्णरूप दिसे सर्वसृष्टी. हरी नखी दिसती ब्रह्मांड कोटी, अंत न कळे पाहता. अद्भुत प्रताप देखोन, अक्रूर करिता जाहला स्तवन. म्हणे हे कृष्ण मधुसूदन, हे जगज्जीवन सुखार्णवा. हे कृष्णा सर्व व्यापका, हे कृष्णा त्रिभुवन नायका. हे कृष्णा निज सुखदायका, निरुपाधिका निरंजना. हे कृष्णा अनंत चरणा, हे कमलदलाक्षा अनंत वदना. हे विरूपाक्ष हृदया अनंत नयना, भक्तपालना श्रीहरे. अनंत शिरे अनंत उदरे, अनंत नामे अनंत चरित्रे. अनंत हस्त अनंत मुखांतरे, करता भोगता तुची पै. तुझे स्मरणी जे सादर, तेची पावले पैल पार. त्याही जिंकिला संसार, जे तत्पर भजनी तुझ्या. जे हरी तुझे नाम गाती, त्यांचे पाय धरावे पुढती. तेची पावले उत्तम गती, अभेद स्थिती जयांची. हरी तुझे दिव्य नाम, हेची साधन परम सुगम. तेची शुचिस्मंत शुद्ध परम, सूर्य जैसा तेजस्वी. राम कृष्ण यादवपती, ही नामे जे सदा घेती. जैसा अग्नी शुचिस्मंत अहोराती, तैसेची निश्चिती भक्त तुझे. तुझी अनन्य भक्ती करिता, जरी कर्मलोप जाहला अवचिता. त्या लागी प्राप्त होय अनंता, सनकादिकांचे ठेवणे. जे भक्तांचे सत्कर्म राहत, ते न्यून पूर्ण करीत. ऐसा कृपाळू भगवंत, उणे पडवून देसी. जो तुझ अनन्य शरण, त्याचे कोटी अपराध क्षमा करून. पुढती हिरोनिया मन, आपुले पदी ठेविसी. जे सर्व कर्म बहिर्भूत, परी तुझे नामी आवडी बहुत. ते तुझ अत्यंत आवडत, जैसे अपत्ये कुलते. कर्म करिता विधी निषेध बहुत, कर्म करिता व्याकुळ होत. परी तुझ्या एका नामे समस्त, होय कृतार्थ श्रीहरी. तिष्ठता उठता बैसता, निद्रा करिता जाता येता. तुझे नाम जगन्नाथा, जपता हरती सर्व दोष. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र, स्त्रिया अंत्यज समग्र.
तुझे नाम जपता निरंतर, पावन होती सर्वही. ऐसा हरी तुझा महिमा, त्या तुझ शरण मी पुरुषोत्तमा. पुराण पुरुषा निरुपमा, नामा अनामातीत तू. अक्रूराचा संशय फिटला, कृष्ण पूर्ण ब्रह्म समजला. माया पडळते वेळा, विरोनी गेले समस्त. पूर्ण ब्रह्मानंद जगज्जेठी, इच्छा मात्रे घडी मोडी सृष्टी. तो कंसा वधील हे गोष्टी, अपूर्व काही नवेची. अक्रूर घाली नमस्कार, सद्गद जाहले अंतर. तैसाची निघाला बाहेर, तो रथी तोची बैसला. प्रत्यक्ष शेष आणि रमेश, घवघवीत दिसती अवतार पुरुष. भक्ता लागी लीला विलास, दावा वयास अवतरले. संध्यादी कर्म सारुनी सत्वर, रथाजवळी आला अक्रूर. तो गदगदा हासे श्रीधर, म्हणे काहो उशीर लागला. काय अपूर्व देखिले जळी, ते सांगावे आम्हा जवळी. ऐसे बोलता वनमाळी, अक्रूर जाहला सद्गदीद. धावोनी धरिले कृष्णचरण, आसू एक शाळिले हरिपद पूर्ण. कृष्णे आलिंगिला उचलोन, निज करे नयन पुसिले. अक्रूर म्हणे पुराण पुरुषा, सच्चिदानंदा हरिसर्वेशा. तुझा महिमा वेदशेषा, न वर्णवेची कदाही. तेथूनी रथ निघाला वेगेसी, सत्वर आले मथुरा प्रदेशी. उपवनी राहिले ते दिवशी, नंद गवळ्यां समवेत. अक्रूर म्हणे यादवेंद्रा, रहावया चला माझिया मंदिरा. मी दासानुदास तुझा खरा, मज उद्धरी श्रीरंगा. म्याम अनंत जन्मी तप केले, ते एकदाची फळासी आले. जन्माचे सार्थक जाहले, परब्रह्म सावळे पाहिले. तरी स्वामी इंदिरावरा, चलावे माझिया मंदिरा. ऐसे ऐकता परात परसोयरा, काय बोले ते धवा. कंसासी मारिला विण जाणा, मी न ये तुझे सदना. राज्यी स्थापिन उग्रसेना, बंदीशाळा फोडून या. आजीचे रात्री ये स्थानी, आम्ही राहतो उपवनी. तरी तुम्ही पुढे जाऊनी, कंसा लागी सांगिजे. आज्ञा वंदुनी अक्रूर, प्रवेशला तेव्हा मथुरापूर. जैसा प्रकाशे सहस्त्रकर, तैसी वार्ता गेली मथुरेत. श्रीकृष्ण आला उपवना, ऐकता आनंद भक्तजना. परम भय वाटले दुर्जना, चिंता बहुत प्रवर्तली. मागे बोलावे अतिन्यून, समोर देखता पळती उठवण. हे ग्रामसिंहाचे लक्षण, तैसे दुर्जन मथुरेचे. हरी विजय ग्रंथ कल्पद्रुम, जो निज भक्तांचे पुरवी काम. इच्छिले फळ देत उत्तम, मनोरथ सर्वदा. ऐसा हरिविजय ग्रंथ कल्पवृक्ष, येथे राहिला कमलपत्राक्ष. जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष, भीमा तटनिवासी जो. ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर, तेथे याचक अनन्य श्रीधर. मागे हेची निरंतर, सप्रेम भजन देई तुझे. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत. प्रेमळ भक्त सदा परिसोत, अष्टादशोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कृष्णाच्या सर्व पराक्रमांमुळे व त्याने केलेल्या आपल्या हस्तकांचे वध पाहून कंस फार चिंताग्रस्त झाला. त्याच्या हस्तकांना देवही घाबरत असत, पण वयाने लहान असणाऱ्या कृष्णाने त्यांना ठार मारले याचे आश्चर्यही त्याला वाटले. काहीतरी युक्ती करावी, उपाय करावा, पण बलभद्र व कृष्ण यांना नष्ट करावे. आता या गोष्टीला उशीर लावणे धोक्याचे आहे हे कंसाने पक्के ठरविले. कृष्णाचा तो द्वेषही करीत होता. त्याला त्याचे भयही वाटत होते. त्याची वृत्ती या प्रकाराने अगदी कृष्णमय झाली. मनातल्या मनात कृष्णाची त्याने एक प्रतिमा उभारली होती. लोकांनी कृष्णाचे वर्णन केले होते, त्यातूनच त्याने कृष्णासंबंधी एक कल्पना केली होती आणि सर्वत्र त्याचाच भास कंसाला होत होता. त्याने आपल्या प्रधानाला बोलावले. कृष्णाला कसे पकडता येईल असा प्रश्न विचारला. मंत्री म्हणाले, धनुष्य याग करण्याचा बेत ठरवावा. त्यासाठी अनेक राजांना बोलवावे. यज्ञ पाहायला त्यांना आमंत्रण द्यावे. नंदालाही बोलवावे. मथुरेत त्या निमित्ताने मोठी यात्रा भरवावी. देशोदेशींच्या मल्लांच्या कुस्त्या ठरवाव्या. बलराम व कृष्ण यांना खास दूताला पाठवून यज्ञ सोहळा पाहायला म्हणून बोलवावे. मल्लांनी त्यांना कुस्तीचे आव्हान द्यावे. मल्ल त्यांचा चुराडा करून टाकतील. गोड बोलून त्यांना बोलवावे आणि मल्लांकडून मारावे.
आपला कुवलयापीड हत्ती दांडगा आहे, त्या हत्तीला यज्ञाच्या प्रवेशद्वाराशी ठेवावे. कृष्णावर त्या हत्तीने हल्ला करवावा. तो कृष्ण बहुधा त्या हत्तीकडूनच मारला जाईल. नाहीतर मुष्टियुद्धात चाणूर व मुष्टिक हे मल्ल आपले इष्ट ते कार्य करतील. मंत्र्यांनी कंसाला असा सल्ला दिला. गोकुळात ज्याला पाठवायचे तो मनुष्य कृष्णाच्या विश्वासातला हवा. अक्रूर वसुदेवादिकांच्या परिचयातील होता, नंदाच्या विश्वासातला होता. कंसाने त्याला सांगितले, गोकुळात जाऊन नंदाला सांग की धनुष्ययाग पाहण्यासाठी कंसाने कृष्ण बलभद्र यांना बोलविले आहे. नंदादी गोपांनाही बोलविले आहे. येथे यागाच्या निमित्ताने उत्सव करण्याचे ठरविले आहे. ते पाहूनच मग परत जावे. मी तुला एक उत्तम रथ देतो. तू स्वतः कृष्ण व बलराम यांना उद्या घेऊन ये. अक्रूर चतुर व शहाणा होता, वयाने मोठा होता. त्याने हे काम स्वीकारले. रथ जोडून घेऊन तो गोकुळात जाण्यास निघाला. जाताना त्याच्या मनात अनेक विचार चालले होते. तो मनाशी म्हणत होता, कंस दुष्ट आहे, ती मुले लहान आहेत. कंसाचा काहीतरी घातकी डाव असणार, पण कृष्णाला त्याचे भय नाही. त्याने तर कितीतरी भयंकर दैत्यांना आतापर्यंत मारले आहे. मी सांगेन त्यावर कृष्णाचा विश्वास बसला पाहिजे. माझ्या मनात त्याच्याबद्दल जो भक्तिभाव आहे तो त्याला कळेल का? त्याला तर कळेलच. मलाच कंसाने पाठविले हे ठीक झाले. मला कृष्णाचे दर्शन तरी घडेल. मी त्याच्या सन्नीत बसेन, बोलेन. विष्णूचा आता अवतार आहे. सगुण साकार दर्शन घडेल. वेदांना अनाकलनीय व शंकराचा प्रिय असा विष्णूच मला पाहायला मिळेल. हे गोकुळातले लोक खूप भाग्यवंत आहेत. त्यांच्या जवळच हरी राहतो, खेळतो. तिथले वृक्षही धन्य. त्यांच्या सावलीत कृष्ण विश्रांती घेतो. अक्रूर गोकुळात आला. मग जरा वेळ रथातून खाली उतरला. सायंकाळ झाली होती. मार्गावरील धूळ अक्रूराने आपल्या भाळी लावली. कृष्णाची पदचिन्हे तिथे उमटली होती. तो पुन्हा रथात बसून चालला होता. तोच मागून रामकृष्ण सवंगड्यांबरोबर गाई वासरांना घेऊन वनातून परत येत होते. अक्रूराला त्यांचे दर्शन झाले. मार्गावर धूळ उडत होती. गायी हंबरत होत्या. गुरे वासरे धावत होती. त्यांच्या मागोमाग गाणी गात गोपाळ मेळा येत होता. त्यांच्याकडे पाहता पाहता अक्रूराचा रथ नंदाच्या घराजवळ आला. अक्रूर खाली उतरून नंदाच्या वाड्यात गेला. नंदाने त्याला नमस्कार केला, त्याचे स्वागत केले व त्याचा पाहुणचार केला. कृष्ण व बलराम आले. वृद्ध अक्रूराला पाहून त्यांनी त्याला प्रणाम केले. अक्रूराने पटकन त्यांना उठून पोटाशी धरले. त्या भक्त भगवंताच्या क्षेमालिंगनाला शब्दांची आवश्यकता नव्हती. धुळीने व्यापलेल्या सावळ्या देहाच्या कोमल स्पर्शाने अक्रूराला जो आनंद झाला तो काय वर्णावा. शंकराला सुद्धा असे आलिंगन मिळत नाही. अक्रूर पटकन खाली वाकला आणि कृष्णाचे व बलरामाचे चरण आपल्या हातांनी कुरवाळून चेपू लागला. पण त्या दोघांनी अक्रूराचे दोन्ही हात धरून त्याला घरात नेले. यशोदेला पाहताच अक्रूराने तिलाही वंदन केले. नंदाने त्याला पुन्हा बसायला सुखासन दिले. मग इतर गोष्टी झाल्यावर अक्रूराने कंसाचा निरोप नंदाला सांगितला आणि धनुर्यागासाठी रामकृष्णांना बोलवले आहे असे सांगितले. नंदानिकांनी मागून यावे, आपण मुलांना उद्याच सकाळी नेतो असे म्हटले. नंद म्हणाला, अक्रूर महाराज, कंसाने त्या मुलांना घात करण्याचे कितीतरी प्रयत्न केले आणि त्यांना तुम्ही मथुरेत नेता. तो तर तिथे त्यांना नक्कीच मारील आणि आम्ही मग जाणारही नाही, असा निष्ठुरपणा तू करू नकोस. अक्रूर म्हणाला, नंदा, ज्यांनी कितीतरी बलाढ्य दैत्यांना नष्ट केले त्यांना तू लहान मुले समजू नकोस, तू भिवू नकोस. कृष्ण म्हणाला, बाबा, अक्रूर काका बोलवायला आले आहेत तर आम्ही जातो. त्या दुष्ट कंसाचा वध केल्याशिवाय साधूंना सुरक्षितपणा वाटणार नाही. तेथे मुष्टिक व चाणूर वगैरे मल्ल असतील, तेही लोकांना छळतात, त्यांनाही नष्ट केले पाहिजे. नंद व यशोदा यांचे अक्रूराने समाधान केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरेस जायचे. कृष्ण व बलराम यांना न्यायचे असे ठरले. रात्रीच अनेक गोपांना तसे कळवून रामकृष्णांच्या बरोबर गोरसादी पदार्थ काय काय पाठवायचे ते सज्ज करण्यात आले. सकाळ झाली. अक्रूराने रथ जोडला. मुले तयार झाली. कंसांना भेट म्हणून देण्याच्या वस्तू रथात ठेवल्या. नंद डोळ्यात पाणी आणून मुलांनो जपून जा असे सांगत होता. यशोदा व रोहिणी यांनी मुलांना पोटाशी धरले. अश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. प्रथमच रामकृष्ण दूर जात होते. दृष्टी आड होत होते. मुलांनी मातांच्या चरणांना वंदन केले. ते बाहेर पडणार तोच गोप व गोपी
यांनी नंदाच्या घराशी गर्दी केली. कृष्णाचा विरह त्यांना सहन होईना. त्या शोक करू लागल्या. कृष्ण आता परत येणार नाही हे गोपी मनोमन जाणून होत्या. त्यांनी वाटेत अक्रूराचा रथ अडविला. रथासमोर भूमीवर पडून त्या रडू लागल्या. गोप रथाची चाके धरून जाऊ नको अशा विनवण्या करू लागले. बलराम व कृष्ण यांना का नेतोस? तू निर्दय क्रूर आहेस. तुझे नाव अक्रूर कोणी ठेवले? आम्ही आता जगत नाही. तुझ्या माथी आमच्या हत्येचे पाप लागेल. दुष्टा, आमचा सावळा तू दूर नेतोस. हाय हाय वगैरे म्हणत गोपींनी आक्रोश केला. पण रामकृष्णांनी त्यांची समजूत काढली. गोपींच्या भक्तीने अक्रूरही रडू लागला. कंसाची आज्ञा पाळायलाच हवी. तो काही आवडीने हरीला मथुरेस नेत नव्हता. यशोदा व नंदही आता शोक करू लागले. आपले हृदयरत्न नजरेआड होऊ देणे त्यांना फारच अवघड होत होते. असा सर्व प्रकार चालला असता कृष्ण विरह सहन न होऊन राधा धावत आली व रथापुढे लोळण घेऊन मूर्छित पडली. तिला उचलून शुद्धीवर आणावे म्हणून गोपी धावून गेल्या, पण ती पाहता पाहता तिथेच दिसेनाशी झाली. इंद्राणी म्हणजेच राधा कृष्ण लीलेत भाग घेण्यासाठी तिने वरदान मागितले म्हणून ती आलेली. परत आल्या अंगाने स्वर्गात निघून गेली. त्यावेळी एकच गोंधळ झाला. सारे गोप व गोपी हाय हाय करू लागले. अक्रूराचा रथ रतीभरही पुढे जाईना. त्याने अनेक प्रकारे गवळ्यांचे सांत्वन केले. नंद व काही वृद्ध गोप यांनी गोपींचे सांत्वन करून त्यांना बाजूस केले व रामकृष्णांनी अक्रूराला युक्तीने रथ हळूहळू पुढे नेण्यास सांगितले. जरा मोकळा मार्ग मिळाला. रथाचा वेग एकदम वाढला. घोडे मथुरेच्या दिशेने दौडू लागले. धावत मागे येणारे गोप व गोपी मागे राहिल्या. त्यांना रथ दिसेनासा झाला. फक्त घोड्यांच्या टापांनी उडणारी धूळ त्यांच्या अश्रुपूर्ण नेत्रांना दिसत होती. जीविताचे सर्वस्व हरवल्यासारखे होऊन यशोदेसह गोपींनी शून्य अशा गोकुळात परत गमन केले. काही गोप यमुनेपर्यंत आले. शुकपरीक्षिताजवळ या विरहाचे वर्णन करताना भावावस्था प्राप्त होऊन बोलायचा थांबला. परीक्षितही सद्गतीत झाला. यशोदेच्या विरह व्यथेचे वर्णन करताना शुकही अडखळू लागला. कृष्णाच्या खेळातल्या सर्व वस्तू आणि त्याच्या वापरातल्या सर्व आवडत्या वस्तू यशोदेने जागच्या जागी नीट ठेवल्या. त्या कुरवाळून ती रडू लागली. पुन्हा काना आला तर तो मागेल म्हणून ती त्या वस्तूंना जपून ठेवीत होती. तिची वत्सलता आता करुणा झाली. गोपींचे कृष्णप्रेम आता विरह कातर झाले. कामधाम करता करता कृष्णाच्या आठवणी काढून त्या स्वतःच गाणी रचून गाऊ लागल्या. एक दुसरी जवळ उसनी वस्तू मागायला जाई आणि म्हणे, जरा तुमचा कृष्ण एक दिवस उसना देता का? कृष्ण जसे खेळ करायचा तसे त्याही करू लागल्या आणि त्यातच समाधान मानू लागल्या आणि आठवणी काढून रडू लागल्या. अक्रूराचा रथ यमुनेजवळ आला. गोप यमुनेत स्नान करण्यास उतरले. अक्रूरही स्नान व वंदन करण्यासाठी यमुनेच्या पात्राकडे निघाला. जाताना एकदा मागे वळून त्याने रथात बसलेल्या रामकृष्णांकडे पाहिले. त्याच्या मनात आले, कंसाच्या आज्ञेप्रमाणे मी यांना मथुरेत नेत आहे खरा, पण कंस यांचा घात करील. मग मी दोषी ठरेन. मीच त्यांच्या घाताला कारण होईन. ही मजवर धर्मापत्तीच आली आहे. तो पाण्यात शिरला. एकीकडे त्याला ते दोघे बालक वाटत होते. एकीकडे तो त्यांना महाबलशाली अवतार मानत होता. त्याचे मन शंकाकुल झाले. त्याने स्नान करण्यासाठी पाण्यात बुडी मारली. यमुनेच्या पाण्यात त्याला एक आश्चर्य दिसले. तेथे अनंत शेष हा बलरामाच्या रूपात व विष्णू हा कृष्णाच्या रूपात दिसला. त्या विष्णूचे सर्व अवतार तिथे त्याला मूर्तिमंत दिसले. दैत्यांचा संहार करणारी यांची निरनिराळी रूपे दिसली. ते दृश्य अद्भुत होते. अक्रूर रोमांचित झाला. त्याने विष्णूची स्तुती केली. पाण्यातच आपण इतका वेळ जिवंत राहिलो याचे भान होऊन तो पाहू लागला. तोच ते दृश्य विलयास गेले. खऱ्या अर्थाने अक्रूराला स्नान घडले. तो पवित्र व शुद्ध झाला. तो पाण्यातून बाहेर आला आणि अंग पुसत रथाकडे वळला. कृष्ण व बलराम याकडे तो विस्फारलेल्या नेत्रांनी पाहू लागला. त्या बालकांचे खरे स्वरूप त्याला आता कळले होते. शंका फिटली होती. आश्चर्य व भक्तिभाव उत्पन्न झाले होते. कृष्णाने विचारले, अक्रूर काका, नदीत काही विचित्र दृश्य पाहिले काय? असे वेगळ्याच दृष्टीने का पाहत आहात? असे म्हणून कृष्णाने मधुर हास्य केले. अक्रूराचे मन हरवले. ते कृष्णमय झाले. तो धावला. कृष्णाचे पाय धरून आनंदाने रडू लागला. त्याचे डोळे कृष्णाने पुसले. काका, रडू नका. भाव स्थिर ठेवा. अक्रूर म्हणत होता, पुरुषोत्तमा, तुझा महिमा मला कसा कळणार?
मी अज्ञानी आहे. माझ्या मनातील शंका आता दूर झाली. अक्रूर आता आनंदाने रथ हाकू लागला. नंद गोपांना घेऊन तोपर्यंत तेथे आला व अक्रूराबरोबर पुढे निघाला. मथुरेत कृष्ण व बलराम अक्रूराच्या रथात बसून प्रविष्ट झाले. मागोमाग काही गाड्यातून नंद व काही गोपही येत होते. मथुरेत सर्व मंडळी आल्यावर अक्रूर नंदाला म्हणाला, तुम्ही सर्वांनी माझ्या घरी राहिलात तर मला फार आनंद होईल. पण नंदाने व कृष्णाने एका उपवनातच राहावे असे ठरविले. कृष्ण अक्रूराला गुप्तपणे म्हणाला, अक्रूर काका, मी आधी तुमच्या घरी येत नाही. कंसाचा वध करून कैदेतील लोकांना मुक्त करीन, उग्रसेनाला राज्यावर बसवीन. हे कार्य केल्यावर मला तुमच्याकडे येणे आवडेल. आम्ही सध्या नगराच्या एका बाजूस असलेल्या या उपवनातच राहतो. तुम्ही कंस महाराजांकडे जाऊन आम्ही आलो आहोत असे सांगा, असे त्याने उघड सांगितले आणि त्याला प्रेमाने निरोप दिला. कृष्ण व बलराम आले आहेत ही वार्ता जेव्हा मथुरेतील लोकांना कळली तेव्हा कंसाच्या पक्षाचे दैत्य भयभीत झाले आणि नागरिकांना कृष्ण दर्शनाची उत्कंठा वाटू लागली. अध्याय 18 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.